केरळच्या धर्तीवर लॉटरीमधून वाढवता येईल महाराष्ट्राचं उत्पन्न. आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्र्यांचं वेधलं लक्ष. केरळच्या धर्तीवर महाराष्ट्राला देखील लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवता येऊ शकतं. या संदर्भात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांचं विधानसभेत लक्ष वेधलं. श्री अजित पवार यांनी या सूचनेचं स्वागत केलं. तसेच केरळच्या लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष आमदार श्री सुधीर मुनगंटीवार असतील असं सभागृहात घोषित देखील केलं. आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी फर्निचर क्लस्टरसाठी 75 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा मुद्दा सभागृहात अनुदानावरील चर्चेदरम्यान मांडला होता. त्यावर निधीबाबत असमर्थता दर्शवण्यात आली. त्यामुळेच आमदार श्री मुनगंटीवार यांनी सरकारला महाराष्ट्राचं उत्पन्न कसं वाढवता येईल याबाबत सूचना केल्या. उत्पन्न वाढवल्यास विकास साधणारी, रोजगार देणारी कामं थांबवण्याची गरज पडणार नाही असं आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी केरळच्या धर्तीवर लॉटरीतून उत्पन्न वाढवण्याची सूचना केली. ही सूचना अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकपणे घेतली आणि त्या कमिटीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना करणार असल्याची घोषणा केली. लॉटरीच्या माध्यमातून केरळचे 2023-24 उत्पन्न 12,529 कोटी आहे. केरळ पॅटर्न राबवल्यानं राज्यातील उत्पन्न वाढत असेल तर नक्कीच त्या दृष्टीने विचार करायला हवा. यासाठी आमदारांची एक समिती करावी, ती केरळला पाठवावी. ही समिती केरळ लॉटरीचा अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल देईल अशी सूचनाही आमदार श्री मुनगंटीवार यांनी केली. त्यानंतर श्री अजित पवार यांनी या संदर्भात लवकरात लवकर समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीचे अध्यक्ष आमदार श्री सुधीर मुनगंटीवार असतील अशी घोषणा सभागृहात केली. 12 एप्रिल 1969 महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू झाली. साप्ताहिक मासिक पद्धतीनं गुढीपाडवा, गणपती यावेळी लॉटरी काढली जाते. राज्याचे सन 2023-24 एकूण उत्पन्न 24,43,61,000 आहे. बक्षीस, जीएसटी सर्व जाऊन 3,51,66,163 रुपये राहतात. त्यामुळे या विभागानं अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः जीएसटीच्या 35 बैठकांमध्ये सदस्य होतो. त्यामुळे इतर राज्यांमधील चांगली धोरणं आपण स्वीकारायला हवीत असंही आमदार श्री मुनगंटीवार म्हणाले. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात लॉटरी खरेदी करतात. त्यामुळे लॉटरीतून मिळालेला पैसा गरिबांच्या उत्थानासाठी खर्च करता येईल असा विचार केरळ सरकारने केला. त्यानुसार त्यांनी अंमलबजावणी केली. त्यामुळे आपणही या दृष्टीने अभ्यास करण्याची गरज आहे असं आमदार श्री मुनगंटीवार म्हणाले. मी अर्थमंत्री असताना देशात 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट मी दिलं. 2,072 कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिलं. त्यामुळे शक्य आहे, हे मला माहिती आहे. राज्याचे उत्पन्न वाढवण्याचे नवनवीन मार्ग शोधावे लागतील असंही आमदार श्री मुनगंटीवार सभागृहात म्हणाले. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.